कॉलेजच्या वयामध्ये मुलं मुलींच्या प्रेमामध्ये पडतात, पण मित्रांनो हा अमेरिकन तरुण चक्क जपानी शूजच्या प्रेमामध्ये पडला. फिल नाईट यानं फक्त $50 मध्ये आपल्या कारच्या डिक्कीमधून शूज विकण्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. ज्या ठिकाणी खेळाडू दिसतील, ज्या ठिकाणी धावपटू दिसतील, ज्या ठिकाणी मैदान असेल त्या ठिकाणी जायचा आणि त्यांना शूज विकायचा. पहिल्यांदा सर्व मित्र त्याच्यावर हसू लागले, पण मित्रांनो त्याच्या मनामध्ये जिद्द होती. त्यानं मनाशी ठरवलं होतं की मी अमेरिकेतला सर्वात मोठा शूजचा ब्रँड उभा करणार. व्यवसाय करत असताना अनेक संकट आली. ज्या जपानी कंपनी सोबत त्यानं पार्टनरशिप केली होती ती पार्टनरशिप तुटली आणि मित्रांनो याच संकटांमधून जन्म झाला तो नायकी ब्रँडचा. आपल्या स्वतःच्या गॅरेजमध्ये वॅफेल मशीनच्या मदतीनं त्यानं एक अशी सोलची डिझाईन बनवली की जी अमेरिकेमधली सर्वोत्कृष्ट डिझाईन ठरली आणि नायकी ब्रँडला या डिझाईनमुळे एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली. मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये फिल नाईट यांनी सांगितलं की मला हा व्यवसाय करत असताना खूप भीती वाटायची. मला वाटायचं मी सगळं काही गमावू शकतो, पण मी कधी सुद्धा थांबलो नाही, कारण की थांबणं हा माझ्यासाठी कधीच पर्याय नव्हता. तुम्हाला मोठं साम्राज्य उभं करायचं असेल तर तुम्हाला लाखो डॉलरची गरज नाही. तुमच्या स्वप्नांचं वेळ तुम्हाला पाहिजे आणि तसा संयम तुमच्याकडे असला पाहिजे. आज नायकी फक्त शू ब्रँडच नाही तर तो एक माइंडसेट आहे. जस्ट डू इट.